अशीच माणसं भेटत चालली होती. अशीच माणसं भेटत चालली होती वाढणाऱ्या माझ्या गाण्यांच्या लोकप्रियतेसारखी. पैठणला एक थोर कवी डॉक्टर यशवंत मनोहर भेटले. नांदेडला एक उमदा कवी रविचंद्र हडसनकर लाभले. नांदेडला एक उमदा कवी असलेले रविचंद्र हडसनकर लाभले. निर्मल कुमार सूर्यवंशी यांची ओळख झाली. करुणासागर नावाची गोड गळ्याची गायिका गरिबीमुळे उपेक्षित राहिल्यानं अनुभवास आलं. भोपाळचा दादा सोनवणे असाच आंबेडकर नगरात राहणारा, माझ्या कुटुंबासाठी हजारो रुपये खर्च करणारी विदर्भातली माणसं भेटली. अकोला, बुलढाणा, चिखली, भादोला, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नांदगाव, मालेगाव, अहमदनगर, हरेगाव, औरंगाबाद, परभणी, नांदेड या ठिकाणीही अशीच माझी मायेची माणसं आहेत. मला जपणारी, माझ्या आजाराला दूर सारणारी, शांतासारख्या माझ्या बायकोला तिच्या दम्याच्या आजाराशी झुंज देताना पाहून कळवळणारी, मदत करणारी. अकोल्याचे दीनबंधू शेगावकर भेटले. वसंतराव नाईकांच्या हस्ते आम्हा पती पत्नीचा सत्कार करणारे लंकेश्वर साहेब भेटले. डॉक्टर गंगाधर पानतावणे तर कधीच भेटले. प्राध्यापक सुखराम हिवराळे, प्राध्यापक विजयकुमार गवई भेटले. जिल्हा नियोजन अधिकारी आर्यम रामटेके साहेब हे भव्य सोहळ्यात 5,000 रुपयांची थैली अर्पण करून आम्हा पती पत्नीचा सत्कार करणारे अधिकारी भेटले. कृष्णा शिंदे, किसन खरात यांनी माझ्या आवाजात माझ्या भीमगीतांची कॅसेट केली. अनेकदा वरळी दूरदर्शनला जाऊन आलो. जामखेडच्या रामदास फुटाणेंची पुरस्कारांच्या निमित्ताने जवळीक झाली. प्राध्यापक फमू शिंदे, दया पवार जवळून ओळखू लागले. राजकारणातही अनेक दिग्गज माझ्या परिचयाचे बनले. मला महाराष्ट्रात पावलावर माणूस ओळखायला लागला आणि मी चालतच होतो. कितीही चाललो तरी धरणग्रस्त कर्मचाऱ्यांच्या तांड्यांच्या आश्रयाला जावंच लागायचं. धरण छावण्या हेच जणू माझं तंबूचं घर बनलं होतं. धरण कामगार पार्टी पैठणला धरण कामगार पार्टीच्या मदतीमुळं आम्ही नांदेडपर्यंत पोहोचलो होतो. पैठणचे बाबूराव पवार, V.K. कांबळे, नथू मेश्राम हे कलावंत पैठणसारखेच आता बारूळ कॅम्पलाही सोबत होते. आणि बारूळ कॅम्पमध्ये जे घडलं ते माझ्या जीवनाला एक जबरदस्त धक्का देणारं आणि वळण देणारं होतं. आम्ही बारूळ कॅम्पमध्ये स्टेजवर कार्यक्रम करीत होतो. नांदेड मार्गे बारूळ कॅम्पला आलो होतो. यावेळी नांदेडचे कलावंतही साथीला होते. भुजंग मास्तर तबला वाजवायला बसले तर केशवगिरी हा पेटी वाजवायला बसला आणि आम्ही हळूहळू रंग चढवू लागलो कार्यक्रमाला. मी सुरुवात केली गीत होतं भिकारी होऊनी दारी आणि या गद्यातल्या सादरीकरणानं मी सुरुवात केली होती. ते गीत नंतर मी पद्यात गायलं. भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे. भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे. दिनांच्या
भाकरीसाठी तुझे मान मागावे भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे उपाशी जीव जे कोटी तयांची भूक भागावी उपाशी जीव जे कोटी तयांची भूक भागावी तयासाठी तुझ्याकडचे तयासाठी तुझ्याकडचे भीमाचे ज्ञान मागावे तयासाठी तुझ्याकडचे भीमाचे ज्ञान मागावे भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे निवारा ना कुठे थारा अशांच्या आसऱ्यासाठी निवारा ना कुठे थारा अशांच्या आसऱ्यासाठी मनाच्या मंदिरी ते दे मनाच्या मंदिरी ते तयाना स्थान मागावे मनाच्या मंदिरी ते तयाना स्थान मागावे भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे भूमी ही भीमरायाची तुझ्या ती आता आली भूमी भीमरायाची तुझ्या ती आता आली मलाही पेरणीसाठी मलाही पेरणीसाठी जरासे रान मागावे मलाही पेरणीसाठी जरासे रान मागावे भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे तुझे जीवन तुझी श्रद्धा तुझे जीवन तुझी श्रद्धा अशी श्रद्धा भीमावरची तुझे जीवन तुझी श्रद्धा अशी श्रद्धा भीमरायाची तुझे जीवन तुझी श्रद्धा अशी श्रद्धा भीमरायाची नसावी नाटके वामन नसावी
नसावी, नाटके वामन नसावी, वाटके वामन नसावी, नाटके वामन खरेवली दान मागावे नसावी, नाटके वामन खरेवली दान मागावे, भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे, दिनांच्या चाकरीसाठी तुझे मान मागावे, भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे, तुझ्या मी दान मागावे, तुझ्या मी दान मागावे. कार्यक्रमाला रंग चढू लागला. कार्यक्रमाला रंग चढू लागला. शांता ही माझ्यासोबतच होती. आज तिला दम्याचा थोडा त्रास होत होता, पण ती ते सारं सहन करीत होती. सहन शक्तीची ती मूर्ती होती. कधी अर्धपोटी तर कधी अवेळी मिळेल ते खात फिरणं म्हणजे तोंडाचं काम नव्हतं. पण माझी शांता खरंच समजदार होती. आणि मी गाणं सुरू केलं, चांदाची चांदणी. पहाट झाली पहाट झाली, प्रभा म्हणाली भीम जयंती आली. पहाट झाली, प्रभा म्हणाली भीम जयंती आली. चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली. चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली. चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली. सफेद साडीवर सफेद कंचोळी लेऊन आली गगनाची भोळी. सफेद साडीवर सफेद कंचोळी लेऊन आली गगनाची भोळी. ओवाळा या भीम सख्याला, ओवाळा या भीम सख्याला उतावळी ती झाली. चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली. चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली. घरी घरी कोणी पुरणाची पोळी, गीत कुणी ओठी भीमाचे गोळी. घरी घरी कोणी पुरणाची पोळी, गीत कुणी ओठी भीमाचे गोळी. फोटो पाशी बसून कोणी, फोटो पाशी बसून कोणी मने मिळाला वाली. चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली. चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली. असाच कैवारी मिळो पुन्हा कोणी, घुसळून देणारा तत्वाचे लोणी. असाच कैवारी मिळो पुन्हा कोणी, घुसळून देणारा
तत्वाचे लोणी, असेच त्याचे गीत घुमावे, असेच त्याचे गीत घुमावे. निळ्या आभाळाखाली चांदाची चांदणी ऊन खाली वारावी मला घाली, चांदाची चांदणी ऊन खाली वारावी मला घाली. एका तुतारीने जागविले कोटी, एका ध्वजाखाली वागविले कोटी, एका तुतारीने जागविले कोटी, एका ध्वजाखाली वागविले कोटी. मानवतेचा दूत असावा, मानवतेचा दूत असावा, असाच वैभवशाली. चांदाची चांदणी ऊन खाली वारावी मला घाली, चांदाची चांदणी ऊन खाली वारावी मला घाली. जमेल जनसागर ऐकाया गाणं, उठ बिगी वामन तुला तिथं जाण. जमेल जनसागर ऐकाया गाणं, उठ बिगी वामन, अरे उठ बिगी वामन तुला तिथं जाण. उठ बिगी वामन तुला तिथं जाण. तुलाच घाली साध सकाळी, तुलाच घाली साध सकाळी. निळा नवा मखमाली, चांदाची चांदणी ऊन खाली वारावी मला घाली, चांदाची चांदणी ऊन खाली वारावी मला घाली. पाठ झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली, पाठ झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली. चांदाची चांदणी ऊन खाली वारावी मला घाली, चांदाची चांदणी ऊन खाली वारावी मला घाली, चांदाची चांदणी ऊन खाली वारावी मला घाली. बारूळ कॅम्पचा कार्यक्रम संपताच आम्ही नांदेडला आलो. बारूळ कॅम्पचा कार्यक्रम संपताच आम्ही नांदेडला आलो. हाटकर यांच्या बोर्डिंगवर उतरलो. नांदेडच्या सत्ताजी वाघमारे येत्या दिनी कला मंदिर येथे तिकिटावर कार्यक्रम ठेवला आणि आमची राहण्याची ही व्यवस्था झाली. कला मंदिरचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा पाहिलं कला मंदिर तुडुंब भरलं होतं. या फेरीत मी नांदेड शहरात अनेक ठिकाणी कार्यक्रम केले. आता धरण कामगार पार्टी टेंभुर्णी कॅम्पला होती आणि मला समजलं शांताची लहान बहीण म्हणजे माझी लहान मेवणी राजूबाई बारूळ कॅम्पला एका दवाखान्यात होती. बारूळ कॅम्पला एका दवाखान्यात होती. शेवटच्या घटकामोजीत होती आणि लगोलग ती मृत झाल्याची बातमीही येऊन धडकली. तिचं सगळं उरकलं होतं. आता आम्ही हादरून गेलो. काय करावं सुचेना. नंतर औषध पाण्याशिवाय राजूबाई तडफडून मेल्याचं कळालं. आता काय बातम्या वाऱ्यावर उडत कानावर येऊन धडकायच्या. पण सत्य एकच होतं की तिचं बाळ रवींद्र आणि नंदा या टेंभुर्णी कॅम्पलाच सुगंधाबाई वाघोजी कांबळे या थोरल्या बहिणीकडे ठेवलेल्या होत्या. आम्ही दोघंही सुगंधाबाईच्या घरी गेलो. शांताचं व सुगंधाबाईचं दोघींचं आपापसात बोलणं झालं. दोघींची आपापसात बोलणी झाली. माझ्याही मनासारखंच होतं. रवींद्रास घेऊन आमच्याकडं नाशिकला जाण्याचं ठरलं. सुगंधाबाईशी बोलताना मी म्हणालो, बाई, रवींद्रास आम्ही घेऊन जातो. तुझी काय हरकत? माझी काय हरकत असणार?
बिचारी आईविना पोरकी झालेली पोर, बिचारी आईविना पोरकी झालेली पोरं एका लेकराला वाट घावली हे बी काय कमी आहे का? त्याच्यातल्या एका लेकराला वाट घावती हे बी काय कमी आहे का? हां, तुझंही बरोबरच आहे म्हणा, मी म्हणालो. शांतानं आणि मी रवींद्रला घेतलं, नाशिकला निघालो आणि रवींद्रला आईबाप मिळाले आमच्या रूपानं आणि आम्हाला मूल मिळालं रवींद्रच्या रूपानं, आम्हाला मूल मिळालं रवींद्रच्या रूपानं. रवींद्र वामन कर्डक टेंभुर्णीहून पदराला बांधून आणलेलं रवींद्र शांताचं आणि माझं लेकरू झालं. त्याला आम्ही जीवापाड जपू लागलो. तो दिसायला बाळशेदार होता, खूप आवडायचा आम्हाला. तो घासातला घास आम्ही त्याला भरवू लागलो. त्याला सांभाळायचं कसं हा फार मोठा प्रश्न आमच्या पुढं होता. पण सुरुवातीला आम्ही जिथं आमचा कार्यक्रम असेल तिथं रवींद्रला घेऊन जायचो. शांता दमा असूनही आमच्यासोबत असायची. पण हे फार दिवस मला करता आलं नाही. त्याचं शाळेत जायचं वय झालेलं होतं. शाळेत जायचं वय झालं. रवींद्रला आता शाळा शिकवणं गरजेचं होतं. रवींद्रसाठी मी शांताला वडाळा नाका नागसेन नगरला ठेवलं. मी एकटाच घराबाहेर पडलो. कार्यक्रम करून जमेल तसा नाशिकला येऊन जाऊ लागलो. हाल हवाल घेऊ लागलो. रवींद्र आणि शांता म्हणजे माझ्या जगण्याचं सार होतं. पण मला भटकंती करावीच लागत होती. ते जगणं अपरिहार्य होतं. रवींद्र 7वी पर्यंतच शिकला. मी बाहेर असायचो. शांताला तो आगत नसे. तो शाळेला दांड्या मारायचा. गोदावरी नदीत म्हणजे गंगेवर तो पाण्यात डुंबत असे. आणि शाळा जेव्हा सुटायची वेळ झाली की मग दप्तर घेऊन घरी येत असे. मी कधीतरी येणार. मला खरं खोटं करता येत नसे आणि शांता त्याच्यावर विश्वास ठेवून असे. अशी रवींद्रची 7वी पर्यंतची शाळा झाली. त्याची मावशीही अडाणी. कोणाला काहीच पत्ता लागत नसे. असं रवींद्रचं शिक्षण झालं अर्धवट. शेजारच्या घरात मामी होत्या, पण रवींद्र त्यांच्याजवळ बसत नसे. मी नाशिकला असलो की घरातली कामं करायचो, बारीक सारीक सगळी. पण बाहेर कार्यक्रम असले की माझा नाईलाज होई. आणि कलानं चंद्र वाढावा तसा आमचा रवींद्र वाढू लागला. दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्षे. रवींद्राचं वय वाढलं. आता त्याचं लग्नाचं वय झालं होतं. आता मी, शांता आणि मेवणी मुक्ताबाई त्याला बायको शोधित फिरू लागलो. आणि एक दिवस माझ्याच मित्राची कदम मास्तरांची मुलगी आम्हाला आवडली. रवींद्रास मुलगी बघायला पाठवलं. त्याला मुलगी पसंत पडली आणि लग्न ठरलं. शाहीर वाडेकरांनीच हे स्थळ सुचवलं होतं. त्याला यश आलं. माझे 6,000 रुपये आणि मेवणीचे 1,000 यातच लग्नाचं वऱ्हाड चितळीला नेऊन आणलं. एसटी केली. आमच्या रवींद्रच्या लग्नाला दादासाहेब रुपवते, सुशीलाताई रुपवते मुंबईहून गाडी करून आले. 17-18 गाड्या टिळकनगर हारेगाववरून आलेल्या गाड्यांनी आणि एकूणच सर्वांनी एखाद्या श्रीमंताच्या घरचं लग्न असावं अशी शोभा आणली. आहेरात 2-2.5 पोती स्टीलची भांडी आली. सायंकाळी 6च्या आत एसटी नाशिकला पोहोचली. वडाळा नाका नागसेन नगर नाशिक. आणि पुन्हा माझा पुढचा प्रवास सुरू झाला. आता मला थांबता येणारच नव्हतं. हिंगोलीला कार्यक्रम ठरला. सांगते ऐका या चित्रपटातल्या सांगा या वेळीला या गीताचे गीतकार स्वतः वामनदादा कर्डक आज स्वतः गाणार आहेत असं म्हटल्यावर असा भरगच्च प्रचार झाला. त्या कार्यक्रमाच्या वेळी जाहिरातीमुळे असावी, पण कदाचित या जाहिरातीमुळेच लोकांनी खूप गर्दी केली.
आणि मी गायला बसलो आणि गायला सुरू करण्याआधीच मी सर्व लोकांना सांगितलं, आज राजकारणावरची गाणी गायची नाहीत. आज फक्त हलकी फुलकी गाणी गाईन मी. वंदन झालं आणि मी हलकी फुलकी गाणी गाऊ लागलो. मी गाणं काढलं, नवरा इकडं नवरी तिकडं. पाहुण मंडळी या इकडं, लग्नातील मिटवा हे झगडं. समजावून सांगा दोन्हीकडं, कोणी या इकडं कोणी जा तिकडं, कोणी या इकडं कोणी जा तिकडं. वरडात झाली चिडाचिड, वरडात झाली चिडाचिड. सोयऱ्याचं झालं की झगड, लग्नात उलाली गडबड, लग्नात उडाली गडबड, लग्नात उडाली गडबड. ताशा इकडन टिमकी तिकड, ताशा इकडन टिमकी तिकड. एक रुसली निघाली घराकड, एक रुसली निघाली घराकड. दुसरीला मिळालं ना लुगड, आलं मेवण्या मेवण्याचं वाकड. आलं मेवण्या मेवण्याचं वाकड. दादा इकडं वहिनी तिकडं, दादा इकडं दादा इकडं वहिनी तिकडं. कोणी माना पानासाठी आकड, कोणी माना पानासाठी आकड, कोणी माना पानासाठी आकड. गोंधळ माजला चहूकड, कोणी माना पानासाठी आकड, गोंधळ माजला चहूकड. आलं मामा मामीचं वाकड, आलं मामा मामीचं वाकड. मामा इकडं मामी तिकडं, मामा इकडं मामी तिकडं. कोणी दारू पिऊन या झगड, कोणी दारू पिऊन या झगड. कोणी बाया चढवी पाकड, कोणी दारू पिऊन या झगड. कोणी बाया चढवी फाकड. पोरटोर पळाली घराकड, पोरटोर पळाली घराकड. काशा इकडन परश्या तिकड, काशा इकडन परश्या तिकड. उठला नवरा मागतो कळ, उठला नवरा मागतो कड. नवरी म्हणते मज द्या तोड, उठला नवरा मागतो कड. नवरी म्हणते मज द्या तोड. मग वाद माजला दोन्हीकड, मग वाद माजला दोन्हीकड. नवरा इकड नवरी तिकड, नवरा इकड नवरी तिकड. अहो पाहुणी मंडळी या इकड, अहो पाहुण मंडळी या इकड. लग्नात मिटवा ये झगड, अहो पाहुण मंडळी या
कळ लग्नातील मिटवाये जगड समजावून सांगा दोन्हीकडं कुणी आईकडं कुणी जातीकडं कुणी आईकडं कुणी जातीकडं कुणी आईकडं कुणी जातीकडं कुणी आईकडं कुणी जातीकडं. माझी गाणी प्रतिष्ठितांनाही आवडली, व्यापारी वर्गालाही आवडली. नोटांनी माझ्यावर बरसातच केली. मग आग्रह झाला बाबासाहेबांच्या गाण्याचा, बाबासाहेबांच्या गाण्याचा, बुद्धाच्या गाण्याचा. लोक जाणकार असलेले दिसले. मग मला हुरूप आला. रात्री 2 वाजेपर्यंत गात होतो. कार्यक्रम संपल्यावर टिंभुर्णी कला कॅम्पला मुक्कामासाठी गेलो. नाशिकच्या धरण कामगार यांच्यामुळेच ही मिळकत मला प्राप्त झाली होती. धरण कामगारांमुळेच ही मिळकत मला प्राप्त झाली होती. खरंच जिव्हाळ्याची माणसं, खूप जिव्हाळ्याची माणसं ही. आणि त्या दिवशी मी गीत गायलं मायावती माता. मायावती माता जे बुद्धाच्या जीवनाचा सर्वात रोमांचकारी प्रसंग चितारणारं होतं. एकाकी बनलेल्या एकाकी जीवनाचा तो कोंडमारा होता. आजवर अनेक गीतं मी लिहिली होती, पण हे गीत लिहिताना माझं हृदय भरवून आलं होतं. आणि एका मैफिलीत हे गीत मी सादर करताच लोक भावनामय होऊन ऐकू लागले. जे गीत होतं मायावती माता. आजचं गीत होतं मायावती माता.